First match 9:30 a.m. Palghar Sports Maiko versus Ruan 11 Rambagh. Second match starts 10:30 a.m. GT 11 Makade versus AB 11 खेळबे रोड. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, डीजे कॅन्डीला देऊया संधी आणि त्यानंतर अपडेट्स घेऊया आजच्या वेळापत्रकातल्या शेवटच्या सामन्याच्या पहिल्या डावाची. धन्यवाद. ठिकाणी कशा पद्धतीनं हा शेवटचा सामना खेळला जातोय. या अगोदर अर्धशतक वीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो म्हणजेच मिस्टर निहिल किणी आणि मागच्या दोन सामन्यामध्ये ज्याचा उत्तम स्ट्राईक रेट आलेला आहे मनीष भोईर हा ऑपोजिट टीम मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे आता एका बाजूला आपण शुभम पाटील यांचा देखील खेळ पाहिलाय, त्यातल्या त्यात नयनचा देखील खेळ आपण मागच्या सामन्यात निहिलच्या सोबतीने पाहिला. चांगली पार्टनरशिप मागच्या सामन्यामध्ये या दोघांची राहिली होती. 75 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी निहिल आणि नयनची राहिलेली आहे. तर काही की फीचर्स आहेत आजच्या पूर्ण दिवसभरातले, ते फीचर्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. पण पाहूया या सामन्यामध्ये काय पाहायला मिळते प्रेक्षकांना, ज्यासाठी प्रत्येक प्रेक्षक 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आलेले आहे. बघा गिव्ह आहे 10,000 जेव्हा सबस्क्रायबर 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पूर्ण केले जातील तर तुम्हाला देखील एक पार्टिसिपेट करता येईल. गिव्ह अवेसाठी एक गुगल लिंक बनवली गेलेली आहे, वेगवेगळ्या व्हॉट्सअपवर ती लिंक पाठवलेली आहे. तर तुम्हाला फक्त तुमचे अपडेट्स भरायचे आहेत, नाव आणि मोबाईल नंबर. तर इंस्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो केलेला आहे त्याचा एक स्क्रीनशॉट आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पोस्ट करायचा आहे आणि तुम्हाला बक्षिसं जिंकण्याची नामी संधी आहे 6 सीटर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर. जर या स्पर्धेदरम्यान 10,000 सबस्क्रायबरचा पल्ला पार झाला तर पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत अमित. पंचांच्या डावीकडून घेत आहेत स्टार्ट. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. फाईन लेग, फ्लाय स्लिप, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला रायटी बॅटरसाठी काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे. पाहूया या क्षेत्रक्षणाचा आढावा तर फलंदाज निहिलने घेतलेला आहे. पहिला बॉल अमितचा. हो यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल लॉंग ऑन नाहीये, त्याच गोष्टीचा फायदा उचलताना सरळ बॅटचा वापर करून व्ही मध्ये खेळला हा फटका. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. अजय गायकवाड राईट.
पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि निहिलने तो चौकार खेचून या सामन्याची सुरुवात दिलेली आहे. रोहिदास 11 या संघाला. धावसंख्या 4. अमित पाटील ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, थ्रो केला जाईल का, संभ्रम होता क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये. आदेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मिड ऑफला सिंगल कंप्लीट करून स्ट्रायकर एंडला आता फलंदाज नयन पोचलेले आहेत. निहिल सुद्धा सर्वोच्च फलंदाजांच्या यादीमध्ये वर येण्याचा प्रयत्न करतात. या अगोदर मनीष आतापर्यंत सर्वाधिक स्कोर कंप्लीट करताना पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 38 बनवल्या होत्या आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 41 बनवले आहेत. या अगोदर अर्धशतक निहिलने पूर्ण केलेले आहे मागच्या सामन्यामध्ये आणि या सामन्यात सुद्धा एक चांगली सुरुवात त्यांच्या वतीने मिळते रोहिदास 11ला. आयकॉन खेळाडू असताना ती जबाबदारी सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. फक्त आयकॉन निवडून तुम्ही संघाचा फायदा करू शकत नाही. हॅली आहेत, एक्स्ट्रा कव्हरला चुकलेत, त्याचमुळे एक सिंगल मिळाले. एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते 6. सर्वस्व पणाला लावायचा आहे तोच उद्देश आता अमित पाटील कॅप्टनच्या मनामध्ये आहे. त्याचमुळे अमितला निहिलच्या नयनच्या खेळीचं महत्व माहिती आहे. कित्येक वेळा ते एकमेकांसमोर आलेले आहेत. त्याचमुळे आयकॉनला बाद करण्यासाठी आयकॉनच येतोय. कारण तुमच्याकडे प्रतिभा आहे तर तुम्हाला वरचा क्रमांक मिळतो खेळताना. ऑन साइडला स्लॉक स्वीप, गुड कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल विथ ग्रेट टायमिंग, बॉल बॅकवर्ड केला सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. मोठ्या फटक्यांसाठी रिस्क घ्यावी लागते. आपण रिप्ले मध्ये पाहतोय स्ट्रेट अँगलने. जर बॉल चुकला असता तर मग एक तर LBW नाही तर क्लीन बोल्ड, पण ती रिस्क घेतली होती. शफल होऊन स्लॉक हिट खेळलाय फलंदाज निहिल किणीने. सरबॅटचा वापर, मिडॉन आहे, चुकलेत. अज्जूकडून चूक झाली. काय वेगाने ते बॉलवर पोहोचले होते, काय ट्रॅप रचला होता फलंदाज निहिल साठी अमितने. स्ट्रेट मिडॉन, अगदी क्रीजच्या बाजूला सरळ रेषेत मिडॉनला तैनात केलं होतं आणि त्याच झोन मध्ये स्ट्रोक खेळला. बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते, अगदी बॉलपर्यंत डावीकडे सरकून प्रॉपर पोहोचलेत. फक्त संतुलन बनवायचं होतं, संतुलन बनलं नाही आणि म्हणूनच अमितने इतका चांगला ट्रॅप रचला होता निहिलला बाद करण्यासाठीचा. तो ट्रॅप थोडासा गडबडला. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या झाली बिनबाद 13. शेवटचा एक बॉल बाकी. रोहिदास 11 या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आणि त्यापर्यंत निहिलचा 12 धावांचा खेळ फलंदाजी करताना. फुल टॉस पुन्हा एकदा शुभम यावेळेस कुठलीच चूक करत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये बॉल ढकलतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपतायत आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर रोहिदास 11 गवई संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. तर आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता पॉवर प्ले 2 बघा, खूप चांगली तुम्हाला स्कोर शीट सुद्धा पाहायला मिळते 6 सीटर स्पोर्ट्सच्या YouTube वाहिनीवर. प्रॉपर प्रत्येक अनालाइज केलं जाते. लोगो आहे, पॉवर प्ले कुठला चालू आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. संघाचं नाव आहे, स्कोर काय झालाय, फलंदाजांचं अनालाइज काय आहे, गोलंदाजाने किती धावा खर्च केल्या आहेत, किती षटकं त्यांनी हाताळलेली आहेत, त्या सर्व गोष्टींचा अपडेट्स तुम्हाला स्क्रीनवर एकाच नजरेत पाहायला मिळेल. तर हे अपडेशन खूप महत्त्वाचं आहे आणि 6 सीटर स्पोर्ट्सच्या वतीनं ते अपडेशन सातत्याने पाहायला मिळते. पूर्ण स्पर्धेचा आढावा आपण 6 सीटर स्पोर्ट्सच्या YouTube वाहिनीवरच घेणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. राहुल पाटील जे चिखलपाडा या ग्रामीण संघातून खेळ करताना पाहायला मिळतात. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात लेफ्टी बॅटर्ससाठी. खरं तर हा एक USP राहिलेला आहे रोहिदास 11 या संघासाठी की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फलंदाजांचं त्यांना मिळालंय. फुल टॉस, बॅटची लिडिंग एज, नो बॉल आहे. थ्रो करायचा आहे की नाही करायचं आहे, कधी कधी रिस्क घ्यावी लागते, पण यावेळेस तितकासा फायदा उचलता आला नसता. कुठल्या एंडला थ्रो करायचा आहे तो संभ्रम क्षेत्ररक्षकाच्या मनात होता. पुढचा बॉल फ्री हिट, 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 16 आकड्यावर. गोलंदाजांना नवीन बॉल ग्रिप करताना चुका होत आहेत. आपण सकाळपासून तेच पाहतोय. चिराग शेखर
आणि म्हणूनच त्याचा फायदा तर फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. पण जेव्हा आपण रेग्युलरली क्रिकेट खेळतो या चुका तर व्हायला नको. फ्री हिट आहे आणि पुन्हा एकदा संधी मिळते, निहिलला संधी मिळते ती स्ट्राईक घेण्याची. पाहूया आता एअर स्ट्राईक त्यांच्या वतीनं पाहायला मिळेल का या फ्री हिटच्या बॉलवर. चांगला बॉल, बोल्ड झालेत पण बघा नुकसान होणार नाही. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर बोल्ड बाय राहुल पाटील. पण फ्री हिट असल्यामुळे नुकसान होत नाही निहिलचं. काय बचावलं रिप्ले मध्ये आपण पाहतो बघा. बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं, पर्यायच नव्हता निहिलकडे वाचण्याचा. फ्री हिट असल्यामुळे ते वाचलेत, अन्यथा या प्रश्नाचं उत्तर निहिलकडे नव्हतं. बॅटचा संपर्क होऊन बॉल स्टंपवर आदळला, प्लेड ऑन होऊ शकले असते पण नाही, मिस केली ऑपॉर्च्युनिटी. दरम्यान धावसंख्या 16. ऑन साइडला स्लॉग हिट, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पॉवर प्लेचा परफेक्ट यूज केला जातो फलंदाजांच्या वतीनं. 4 धावा मिळतील, चौकार. फॉलिंग स्वीप, लेफ्ट स्वीप या प्रत्येक स्ट्रोकवर आता तुम्ही व्हायरल होऊ शकता. आणि खरं तर आता ते फ्लेक्झिबिलिटी निहिलकडे आहे सुद्धा. आणि त्यातल्या त्यात वेळेची जुळवाजुळव होते व्यवस्थित करत्या स्ट्रोक खेळताना. असं नाही की आडवे तिडवे फटके फक्त कॅज्युअली खेळायचे. त्यामध्ये अभ्यास सुद्धा दिसतो निहिलचा. स्ट्रोक खेळून आपल्या संघाला कुठल्या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा मिळतील तो मागोवा घेऊन ते खेळत आहेत. धावसंख्या बिनबाद 20. 2 चेंडूचा खेळ संपलेला आतापर्यंत या दुसऱ्या षटकातला. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक दूर आहे. डीप स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. आणि आता मात्र बॉल गॅदर करताना चुकामुक झाले आणि म्हणून त्या 2 धावा मिळत आहेत. रोहिदास 11 या संघाला धावसंख्या पोहोचते 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. खरं तर आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजेच निहिल आणि नयन. मागच्या सामन्यात सुद्धा तो आत्मविश्वास त्यांनी टिकवला. एक संघ जिंकतो, एक संघ शिकतो. पहिला सामना रोहिदास 11ने हरला होता मोठ्या फरकानं. आणि मागच्या सामन्यामध्ये काय बाउन्स बॅक त्यांच्या वतीने पाहायला मिळाला. आणि या सामन्यात सुद्धा चांगली सुरुवात ते देत आहेत. धीम्या बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं पण उंच उडी त्यांनी घेतली बॉल अडवण्यासाठी. पण बॉल गॅदर करू शकले नाही. बॉलिंग एंडला हेलीचा थ्रो, पण या मिळत आहेत 2 धावा. 2 धावांची मदत मिळते स्कोर शीटला. धावसंख्या पोहोचते 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टिपिकल पॉवर प्लेला कसं भेदायचंय ना त्याचं तंत्र आहे फलंदाज निहिलकडे. जास्तीत जास्त चेंडू त्यांनीच घेतले. 2 चौकार, 1 षटकार, 2 डबल, 2 सिंगल, फक्त 1 डॉट असं अनालिसिस त्यांच्या डावाचं. हलका त्याने बॉलला डिफेन्स केलाय. कुठल्या चेंडूला तोडायचंय, कुठल्या चेंडूला सोडायचंय, कुठल्या चेंडूला सन्मान द्यायचंय, कुठल्या चेंडूला समाचार घ्यायचंय हे देखील फलंदाजाला ओळखायला हवं. आणि तेच ओळखताना आता निहिल पाहायला मिळालेत. थोडा संयम त्यांनी बाळगला हा स्ट्रोक खेळताना. अजूनही यानंतर 4 षटकं आहेत, त्याचमुळे घाईगडबड करण्याचा इरादा त्यांचा नाही. धावसंख्या 24. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर पॉइंटची बॉलला चेस करतील. पण काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, अफलातून फटका फलंदाज निहिलच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकाचा समारोप चौकाराने होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि हा संघ पोहोचतोय बिनबाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. JSW सिमेंट यांचे देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. मनपूर्वक आभार सर्व आमचे स्पॉन्सर्स, मार्गदर्शक, संघमालक, सहभागी खेळाडू त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि स्वागत. खरं तर त्यांच्यामुळेच 4 चांद लागत आहेत सफाळ प्रीमियर लीगला. मागच्या पर्वात सुद्धा तो दर्जेदार खेळ सफाळे परिसरातील क्रिकेटपटूंचा आपण सर्वांनी अनुभवला आणि यावर्षी सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच उद्या सकाळी आपण आजच्या दिवसाचे सर्व हायलाइट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात. गिरीश आम्हाला ती माहिती सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्याच्या दरम्यान देतील, जेणेकरून प्रेक्षकांना देखील ते कळेल की आज नेमकं पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत काय घडलंय. ते अपडेट्स देखील आपण उद्या रिकॅप करून देऊया पहिल्या सामन्याच्या दरम्यान जेव्हा आपण वेळापत्रक सुरू करू. चला जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत आपण 12 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे 2 षटकांसाठी. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा अमित पाटीलच येत आहेत. मथाणे संघाची कॅप्टन्सी सुद्धा अमित पाटील चांगली निभावत आहेत.
आणि त्यांना अण्णा या नावाने ओळखले जातं, राईट. पण पाहूया आता त्यांचं लक्ष किती चालते या षटकावर. निहिल होण्याचा ज्या ठिकाणी बॉलची पिचिंग आहे त्याचा आढावा घेऊन तो कॉपीबुक स्टाईल बॅटिंग करतो, मेरिटवर खेळतोय. आणि त्याचमुळे फलंदाज जेव्हा असा खेळ खेळतो गोलंदाजासाठी थोडंसं कठीण होऊन बसतं की नेमका चेंडू हाताळायला कसा पाहिजे. आणि त्याला साथ सुद्धा नयनची तितकीच चांगली मिळते. नयन देखील बघा थोडासा साईडलाईन झालाय, 3 चेंडू घेतलेत, 3 धावा बनवल्यात. मोठ्या फटक्यांसाठी ते जात नाही. निहिलच्या वतीनं एक अटॅकिंग अप्रोच आपण पाहतोय आणि त्यातल्या त्यात अशी मदत कधी कधी मिळते फलंदाजांना. व्हाईट बॉल. धावसंख्या 29 झाले, 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल का? संकेत तर तसेच दिसत आहेत. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत नाबाद 29ची भागीदारी रोहिदास 11 या संघासाठी आपण पाहतोय. निहिल आणि नयनची. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक. अमित पाटील तो ऍडव्हान्टेज घेतील का या षटकामध्ये? लेफ्टी बॅटर स्ट्राईकवर असण्याचा, पण तो देखील तितकाच हुशार आहे. हलक्यात ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर निहिलला पोहोचवलं. कधी कधी आपल्या नैसर्गिक खेळावर आपल्याला बंधनं टाकावी लागतात आणि तीच बंधनं नयन स्वतःवर टाकतोय. स्ट्राईक रोटेट करतोय, स्ट्राईकवर आता निहिलला आणतोय. धावसंख्या बिनबाद 30. खूप वेळापासून शांत होता स्कोर, पण आता मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शुभमचं पाहायला मिळतं. वा, व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट्स ऑन लॉंग ऑन झोन. शुभम आपला पूर्ण क्लास दाखवतोय, आपला अनुभव त्या ठिकाणी झोकतोय. लेग चेक आपण चेक करणार आहोत. बाउंड्री क्लिअर आहे की नाही, बाउंड्री क्लिअर आहे की नाही आपण चेक करणार आहोत. पण शुभमच्या प्रयत्नांसाठी तर प्रतिसाद तर मिळतोच आहे. काय एफर्ट्स आहेत आणि क्रिस्टल क्लिअर नेटवर्क 6 सीटर स्पोर्टच्या वतीनं पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी आपण चेक करणार आहोत. आशुतोष व्यवहारी सर त्या ठिकाणी येत आहेत आणि या घडामोडीला ते पाहतायत. खरं तर त्यांनी निर्देश तसे दिलेलेच आहेत, पण आपण तंत्रज्ञानाचा वापर करूया. मोमेंट खूप महत्वाचा आहे आणि यस, धावा वाचवल्या जात आहेत. क्लीन त्या ठिकाणी आहेत. शुभम एका हातात बॉल आत ढकलला आणि बॉल वर जेव्हा त्याने उडी घेतली त्यावेळेसच त्यांनी बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे एक चांगली फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळाली शुभम पाटीलची. आपल्या संघासाठी त्यांनी धावा वाचवल्या 3. धावसंख्या 31. क्लासिक कव्हर ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतायत तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल संभ्रमाचा होता आणि संभ्रमाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडत नाही. म्हणूनच दोघांनी एकमेकांना नकार दिला. 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. या षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावलाय आणि क्रेडिट गोज टू अमित पाटील. फलंदाजांना ओळखून पारखून गोलंदाजी चालू आहे. फलंदाजांचा कम्फर्ट झोन ओळखून आता गोलंदाजी अमित पाटील करतो आणि हेच महत्वाचं आहे. आताचं क्रिकेट गोलंदाजांच्या अवतीभोवती तितकं फिरत नाही, पण अशा स्थितीमध्ये जो गोलंदाज भाव खाऊन जातो त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता दाखवतो. त्याच गोलंदाजाची चर्चा होते. कॉट बिहाइंड फलंदाज अमित पाटील होता. अमितच्या वतीनं विकेट घेतला जातोय. निहिल किणीला परतावं लागते. 25 धावांचं योगदान देत निहिल बॅक टू डगआउट. 32 धावा, 1 गडी बाद. रोहिदास 11. गौरव तरे जे यष्टीरक्षक होते त्यांनी झेल टिपला. चर्चा तर तीच चालू होती आपली की अशा स्थितीमध्ये जेव्हा क्रिकेट हे फलंदाजांच्या अवतीभोवती फिरते, जो गोलंदाज आपली गुणवत्ता दाखवेल त्याचाच गौरव होतो. आणि या ठिकाणी आता गोलंदाजी अमितची उजवी ठरलेली आहे. फलंदाज पहिला बाद झालाय तो म्हणजेच रोहिदास 11चा आणि 25 धावांचं योगदान निहिलच्या वतीनं पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मतीन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. नयनची साथ देण्यासाठी नयन आतापर्यंत संयम बाळगताना पाहायला मिळाले होते. नवघरचे मतीन पाटील आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होत आहेत, पण अमितने आपला पूर्ण अनुभवाचा कस लावला या षटकामध्ये आणि ती शैली खूप इम्पॉर्टंट आहे. मिडियम पेस बॉल आहेत, चांगले बॉल टर्न करतात आणि यावेळेस थोडा दुरून हा बॉल खेळला होता फलंदाज निहिलने आणि बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि आता एक पार्टनरशिप जी बिल्टअप झाली होती पहिल्या विकेटसाठी ती ब्रेक झालेली आहे. आणि मतीन हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या
तिसऱ्या षटकातला संपलाय. चौथा बॉल विकेट टेकर राहिला आणि पाचवा बॉल डॉट येतोय. बॅट्सविंग फक्त होती, त्यामध्ये कुठलाच अभ्यास नव्हता, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला लॉंग ऑन काउकॉन झोन मध्ये एरियल रूट देऊन पाठवायचा प्रयत्न फसलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. अमित पाटील ओव्हर द विकेट. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी, बॅटची आउटसाइड एज आणि सिल्वर डकवर फलंदाज होत आहेत बाद. हे षटक इम्पॉर्टंट राहिलेलं आहे टीम एआर फायटर साठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा, 2 गडी बाद. तीन षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांनंतर आपण जर सिच्युएशन पाहिली तर पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा बनवल्या होत्या रोहिदास 11ने, पण मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा त्यांनी मिळाल्या, 4 धावा मिळाल्या आणि त्याचमुळे आता कुठेतरी तो एक परतीचा खेळ पाहायला मिळतोय रोहिदास 11च्या विरोधात एआर फायटर्स या संघाचा. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये हे चढ उतार तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. आणि आता पाहूया, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे रोहिदास 11 या संघाची आणि म्हणूनच अजूनही 3 षटकांमध्ये जर याच वेगानं रोहिदास 11 हा संघ पुढे सरकत राहिला तर 65च्या पलीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण पाहूया आता ह्या 2 फलंदाजांच्या मनात नेमकं चालतंय काय. नयन पाटील जे पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये आहेत, 3 षटकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, म्हणजे जवळपास 15 मिनिटांचा अनुभव त्यांच्या पाठीशी या डावाचा आहे आणि त्यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मागचं षटक बघा. अजून एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यंगस्टार क्रिकेट संघ माखणे आयोजित यंगस्टार चषक माखणे 2025 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावर, नूतन नगर मैदानावर, माखणेच्या या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि ही स्पर्धा सुद्धा 6 हिटर्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर असेल आणि या स्पर्धेची 29ला सुरुवात होईल, 29 जानेवारी 2025ला आणि अंतिम दिवस असेल 2 फेब्रुवारी 2025ला. 6 हिटर्स युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा पाहायला विसरू नका. तर बॉलिंग ट्रॅकवर आता अमितची जागा भरून काढण्यासाठी बॉलर येत आहेत. बॉलर नेम प्लीज. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल होते, पूर्ण दुसरा धावसाठी प्रयत्न केले जात नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर आता रघु आहेत का, अमित रघु आहेत का, स्वप्नील का? स्वप्नील पांडे येत आहेत. कुंदनकडे सर्व खेळाडूंचे अपडेट्स आहेत, कारण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते डिस्क जॉकी आहेत आणि त्याचमुळे ती माहिती तर कुंदनकडे आहेच. धावसंख्या 1ने पुढे सरकून पोहोचते 33 वर. 33 धावा, 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला आपण पहिल्यांदाच पाहतोय. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलंय, बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मिड विकेटचा बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल मिळते. जो पहिल्या 2 षटकांमध्ये ग्रीन सिग्नल होता स्कोर शीटला, तो आता येलो सिग्नल मध्ये डायव्हर्ट झालेला आहे. गोलंदाज देखील आता प्रत्येक क्षणाचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत. पण जर रोहिदास 11 या संघाचा आढावा घेतला तर त्यांना कधीही परत येण्यासाठी एका संधीची आवश्यकता आहे. ऑन साइडला बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचतात स्क्वेअर लेगच्या बॉलवर, थोडे दूर पडतात, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. अज्जू पोहोचले होते बॉलवर, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांची मदत मिळते आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. स्वप्नील चौथ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर आता प्रत्येक क्षण हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा होऊन बसलेला आहे. हा एक डू ऑर डाय आहे. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे दूर, एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील, तोपर्यंत डीप कव्हरला चांगलं प्रोटेक्शन, बॉल गॅदर थ्रो, बॉलिंग एंडला बॅकअप नाहीये आणि त्याचमुळे 1च्या बदल्यात 2 धावा तर आता सहज मिळतील. 2 धावांची मदत मिळते आणि धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नयनची सातत्याने पाहायला मिळते. नयनच्या वतीने मोठ्या फटक्यांची आतुरता आहे संघाला, कारण लेफ्टी बॅटरला ॲडव्हान्टेज त्याच एंडने आहे. पण तितकीच चालाक गोलंदाजी स्वप्नीलची या षटकात पाहायला मिळाले. जसं मागचं षटक अमितचं आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकाचा आढावा आतापर्यंत घेतला तर 3 चेंडूंमध्ये 5 धावा स्वप्नीलने खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे मागच्या 2 षटकांमध्ये एआर फायटर्सच्या वतीने चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. धावसंख्या 38.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, बॅटचं टोक कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. या षटकात सिंगल डबल पेक्षा जास्त आतापर्यंत रोहिदास 11ला मिळालेलं नाहीये. बॅक टू बॅक 3 डबल्स, थोडी ऊर्जा खर्च होते फलंदाज नयनची. आतापर्यंत चेंडू संपलेत 5, शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या झालेली 40, 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2, रनअप मध्ये मिस्टेक. ह्याचमुळे कधी कधी पावलं मागे घेऊन जावी लागतात. पण खर्च एक षटक चांगलं राहिलेलं आहे स्वप्नीलचं. त्यांनी खर्च केल्यात फक्त 8 धावा. स्वप्नील पांडे 8 खर्च केल्यात. फलंदाजाला दूर ठेवण्याच्या नादात कधी कधी ही तर रिस्क आहेच आणि स्वाभाविक आहे रिस्क. जेव्हा आपण स्टंप टू स्टंप अटॅक ठेवत नाही अशा वेळेला कधी कधी बॉल खूप जास्त दुरून हाताळला जातो. एक एक्स्ट्रा रन मिळालेली आहे. रोहिदास 11ला धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड. अजूनही ती भीती आहे स्वप्नीलच्या मनामध्ये. लेफ्टी बॅटरला ॲडव्हान्टेज, त्याचमुळे जर त्याच्या आवाक्यात बॉल दिला तर तो मैदानाच्या बाहेर बॉल पाठवेल. त्याचमुळे सातत्याने ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवतात. आतापर्यंत त्यांची स्ट्रॅटेजी चांगलीच वर्कआउट झाले. प्रत्येक बॉल त्याने ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला जेव्हा स्ट्रायकर एंडला नयन खेळतोय. धावसंख्या 42 आणि संधी आहे. कुछ पाने के लिए कुछ खोला पडता है. मागच्या 2 बॉलवर वाईड्स आणि त्यानंतर आता शेवटच्या बॉलवर विकेट. 4 षटकाचा खेळ संपला. 3 फलंदाज बाद. धावसंख्या 42. अमित पाटील काय जबरदस्त कॅप्टन्सी करतोय. त्यांनी पहिली 2 षटकं त्याची संपवली. राहुलचं 1 षटक संपवलं, राहुलला थांबवलं, राहुलच्या जागेवर स्वप्नीलला आणलं आणि आतापर्यंत प्रत्येक निर्णय अमितचा योग्य ठरलेला आहे. कारण पहिलं षटक महागडं राहिलं होतं अमितचं, तरी देखील ते आले आणि त्यांनी स्पेल कंटिन्यू करताना ते षटक चांगलं हाताळलं. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 42, गडी बाद झाले 3. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया या पुढील 2 षटकांमध्ये धावफलक कुठपर्यंत जाईल. सध्याच्या घडीचा आढावा घेतला तर 65 पर्यंत मजल जाऊ शकते रोहिदास 11ची. प्रोजेक्टेड स्कोर तेच सांगतोय. पण मला असं वाटतं यार फायटरच्या फलंदाजीचा आढावा घेताना 75चं लक्ष तर ठेवावंच लागेल. पाहूया त्यासाठी ते प्रयत्न रोहिदास 11 या संघाकडून कसे होत आहेत. विनायक हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नयन यांनी देखील एक चांगला खेळ खेळण्याची सुरुवात तर केली होती पण त्यांना तसा खेळ देता आला नाही. आणि आता मधल्या फळीतील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आशिष आणि विनायक. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आशिष आणि नॉन स्ट्रायकर एंडला विनायक आहेत. 42 धावा, 3 गडी बाद. सफाळ प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आपण पाहतोय. एकूण 4 संघ आज आपण खेळताना पाहिले. हा देखील एक डू ऑर डाय सामना आहे आणि पाहूया यातील कुठला संघ क्वालिफाय होतोय. कारण या अगोदर क्वालिफाय झाला शिवशक्ती उसरणी हा संघ जो अतुलजी पाटील यांचा संघ आहे. आणि आता हे 2 संघ त्याच शर्यतीमध्ये पुढे सरकले पण फलंदाजाला बाद करण्यासाठी ते प्रयत्न यष्टीरक्षकाचे दिसले नाही. संधी होती फलंदाज अमितकडे. बघा आपण डिप्लेमध्ये पाहतोय म्हणजे ते एकदम कॅज्युअल होते. त्यांना माहित आहे की हा फलंदाज जर असेल तर आपण जास्तीत जास्त फायदा उचलू शकतो. पण कधी कधी तुमचा हा निर्णय तुमच्यावरच उलटा पडू शकतो. ऑन साइडला आडव्या बॅटने लपेटण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. एलिव्हेशन तितकं नव्हतं. पंपूने तो झेल टिपला आणि फलंदाज आशिषचा खेळ संपला. धक्का 4था. टीम रोहिदास 11. निहिल जोपर्यंत खेळपट्टीवर होते, नयनची त्यांना साथ मिळत होती, तोपर्यंत स्कोर शीट चांगलीच सजवली गेली होती निळ्या आणि हिरव्या पेनांनी. पण जसे निहिल बाद झाले, नयन बाद झाले, इतर फलंदाजांना सुद्धा ती साथ देता आली पाहिजे. एकाच फलंदाजावर अवलंबून राहून चालत नाही. तर तुमच्याकडे एक चांगला परफॉर्मन्स पाहिजे. गणेश तो झेल चिपला होता, माफ करा. कारण पंपू तर ग्रीन टी शर्ट मध्ये म्हणजे ऑपोजिशन मध्ये तर यस गणेशने तो झेल टिपला. आणि आपण उल्लेख करत होतो की फक्त 1 किंवा 2 फलंदाजांवर अवलंबून राहून चालत नाही. कारण मागच्या सामन्यात सुद्धा 75ची पार्टनरशिप आपण या दोघांची पाहिली होती. पण त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये धावा तितक्या मिळाल्या नाही जितकी अपेक्षा संघमालक रोहिदास भगत यांना होती.
या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळालंय. फक्त निहिल आणि नयनच स्कोर बनवत आहेत, पण इतरांना सुद्धा ती जबाबदारी घ्यायला जमली पाहिजे. कारण आता ही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. द्यायचं तर 100% द्यायचा तोच खेळ आता इतर फलंदाजांना द्यावा लागेल. रोहिदास 11च्या राहुल कॅज्युअल नथिंग एल्स. उजव्या त्याच्या बॅटर्ससाठी लेग ब्रेक आहे, त्या लेग ब्रेकला सुद्धा ओळखता येत नाही. फक्त बॅट स्विंग पाहायला मिळाले. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येतात. या षटकाचा आपण आढावा घेतला तर राहुलने चांगलंच सांभाळलं या षटकाला. पुन्हा शफल झाले. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला खेळलेत. काऊकोनला क्षेत्ररक्षक आहेत. गणेश बॉलवर पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या 2 षटकं किती होत्या तर 28 धाव्या. आणि आता आपण 5व्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि फक्त 15 धावा मिळालेल्या आहेत मागच्या 16 चेंडूंमध्ये. हे देखील लक्षात घ्यायला हवं की पहिल्या 2 षटकात किती वेगाने तुम्ही धावफलक पुढे घेऊन गेलात आणि त्यानंतर मागच्या 16 चेंडूंमध्ये फक्त बनवलेत आपण 15. शेवटचे 2 बॉल्स ड्राईव्ह करायचा आहे. पूर्णपणे कमिटमेंट तर होती. बॅटिंग एंडला शुभमचा थ्रो मिळतात या 2 धावा. आता सिंगल डबल तितका फायदा मिळून देणार नाहीये, तर मोठे स्ट्रोक तर यायलाच हवे. पुढचे 7 चेंडू आहेत. 7 पैकी 3 किंवा 4 जर मोठे स्ट्रोक्स आले तर एक सन्मानजनक धावसंख्या रोहिदास 11 ची नक्कीच पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल खूप महत्वाचा असेल. प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा स्ट्रोक येणं आवश्यक होऊन बसलंय रोहिदास 11 या संघासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज विनायक. बॉल हवेत आहे आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल विकेट किपर अमित पाटीलच्या हातामध्ये. मागच्या 3 षटकात फक्त 17 धावा मिळाल्या आहेत रोहिदास 11ला. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. बॉलिंग अटॅक किती दमदार आहे त्याचं सादरीकरण पाहायला मिळालं. पण दोन्ही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जसा आपण उल्लेख करतोय की निहिलने 25 धावांचं योगदान दिलं. नयनने 12 धावांचं योगदान दिलं. मग 3 शून्यावर बाद झाले. आशिष 1 धाव करून बाद झाले. विनायक 2 धावा करून बाद झाले. आणि आता नयनची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय ते म्हणजेच पहिलं षटक हे अमितचं 14 धावांचं होतं. दुसरं षटक राहुलचं 14 धावांचं होतं. तिसरं षटक अमितचं 4 धावांचं राहिलं. स्वप्नीलचं 4थं षटक 10 धावांचं होतं आणि राहुलचं 5वं षटक हे 3 धावांचं होतं, ज्यामध्ये 2 विकेट्स त्याने मिळाल्या. स्वप्नीलला 1 विकेट मिळाली. अमितला 2 विकेट्स मिळाल्या. त्याचमुळे हे शेवटचे 6 बॉल्स आता करो वा मरो या स्थितीतले आहेत रोहिदास 11 या संघासाठी. कारण तुम्ही ज्या धावा बनवणार आहात त्या सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांचं पाठबळ वाढवणारा ठरणार आहे. त्याचमुळे आता पाहूया किमान 15 धावा जर आल्या तर एक चांगला धावफलक, सन्मानजनक धावफलक रोहिदास 11चा पाहायला मिळू शकेल. नयन ती जबाबदारी घेतायत का की एका बाजूला त्यांना साथ देण्यासाठी फलंदाज आहेत आशू. काय चित्रीकरण पाहायला मिळते. मैदानाच्या आजूबाजूला देखील जे काय चाललंय ते तुम्हाला 6 सीटर्स युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळते. स्वच्छंद विहार पक्षी करतायत. त्या घडामोडीला देखील 6 सीटर्स स्पोर्ट्सच्या वतीने टिपलं जाते. शेवटचे षटक होते सुरू आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. मनीष ऑन ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. कॅच ड्रॉप झाले. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत कारण क्षेत्ररक्षक पोहोचले होते. जास्त उंची नव्हती या चेंडूला. अंडरआर्म स्टाईलने तो कॅच कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. अंडरआर्म स्टाईलने प्रॅक्टिस करताना प्रॉपर कमिटमेंट होती, पण त्यांचं संतुलन चुकलं. अज्जू तो संतुलन बनवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले होते, पण संतुलन चुकल्यानंतर हातांची ओंजळ सुद्धा योग्य त्या वेळी बंद झाली नाही. म्हणूनच एकदा पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 46 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेफ्टी बॅटरला ॲडव्हान्टेज त्या एंडने आहे. त्याचमुळे फलंदाज आशू स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण पाहूया मनीष यांच्याकडे देखील तो अनुभव आहे. डाव्या हाताला जास्तीत जास्त दुजुरा मिळतो त्या एंडनं खेळताना. आणि ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक शुभम पाटील. बॉल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप. ओ घडामोडींना नेमकं महत्व दिलं जातं जेव्हा तुमच्याकडून अशा चुका होतात. तुमच्या चांगल्या खेळाला प्रतिसाद मिळतोच, पण जेव्हा तुम्ही चुकलात तर मग टेन्शन गोलंदाजाचं वाढतं. पण फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद झाले, पण आशूकडे स्ट्राईक आलेली आहे. 1 धाव तर मोजली जाईल आणि धावसंख्या पोहोचते आता एका धावेच्या मदतीनं 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. बघा मनीषचा
तो राग किंवा नरेशाची भावना की बाद त्यांना करायचं होतं आशूला, पण बाद होत आहेत नयन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशूची साथ देण्यासाठी पोहोचतायत योगेश. मागचा चौकार दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आला होता, त्यानंतर एकही मोठा स्ट्रोक फलंदाजांच्या वतीनं आला नाहीये. त्या मोठ्या स्ट्रोकच्या शोधत आहे आणि तो मास्टर स्ट्रोक पाहूया आशूच्या वतीनं खेळला जातोय का. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही हा डाव संपलेला नाहीये. आणि जर प्रतिस्पर्धी संघाला घाव द्यायचा असेल तर मग आपला भाव पक्का करावा लागेल, तो आपला डाव जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि तोच प्रयत्न पाहूया आशूच्या वतीनं पाहायला मिळेल का. ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार साधावा. कॅच ड्रॉप झाला, संधी मिळाली, स्ट्राईक आशूकडे आली आणि त्यानंतर आता लेफ्टी बॅटरला ऍडव्हान्टेज आहे आणि तोच फायदा उचलतोय मनीषच्या विरोधात फलंदाज आशू. आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे रोहिदास 11चं. धावसंख्या 53, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. मनीष राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि सफल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस चूक झाली नाही शुभमच्या वतीनं. झेल टिपला जातोय, आशूचा खेळ संपतोय, धक्का 7वा बसतोय रोहिदास 11ला. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. हा झेल कठीण होता पण सोपा करून घेतला शुभमने, कारण ते प्रेशर असते जेव्हा तुमच्याकडून चूक होतं. डीपमध्ये तुम्ही प्रोटेक्शनला असता आणि तुमच्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा तुम्ही देखील मानसिकरित्या थोडासा विचारत असता की माझ्याकडून नेमकी चूक झाली कशी, आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही त्या संधीची वाट पाहत असता. आणि आशूचा झेल सुटला होता आणि आशूचा झेल टिपण्याची संधी त्यांनाच मिळाली, म्हणजे शुभमला मिळाली आणि शुभमने तो झेल टिपत सहकार्य मनीषला केलेलं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 7 गडी बाद 53. साठी ओलांडली जाईल का रोहिदास 11 या संघाकडून, आणि त्यासाठी प्रयत्न करायला येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा राऊत यांची गोलंदाजी या अगोदर खूप चांगली राहिली मागच्या सामन्यामध्ये आणि आता भूमिका बदलावी लागेल. 2 चेंडू आहेत, पण म्हणतात ना की कधी कधी शेवटच्या टप्प्यावर सुद्धा जो खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ देतो त्याची आठवण नेहमी काढली जाते. आणि पाहूया कृष्णाच्या वतीने तसा खेळ मिळतोय का. क्रॉस बॅटेड आहे, एलिव्हेशन तितकं मिळत नाही. बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. तन्मय एकाच हातात थ्रो, एकाच ऍक्शनने तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न होत आहेत, पण ती धाव पूर्ण केली जाईल का. तर दोन धावा मिळाल्यात. 2 शिवाडन धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. रोहिदास भगत जे स्वतः संघ मालक आहेत ते आता नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. फिटनेसच्या बाबतीत तर नेहमीच अव्वल असतात आणि संघाला मोटिवेट करण्यासाठी नेहमी मैदानाच्या आतमध्ये असतात. 55 धावा आत गडी बाद. फुल टॉस होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत. काऊ कॉर्नर क्लिअर करण्याचा प्रयत्न शुभम पोहोचणार नाहीये आणि हा चौकार खूप महत्वाच्या वेळी आलेला आहे रोहिदास 11 या संघासाठी. पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते, ती म्हणजेच 59 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 36 चेंडू, 60 धावांची गरज AR फायटर्सला. 36 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन AR फायटर्स. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे. सफाई प्रीमियर लीग सर्वांचं आभार व्यक्त करते. मनीष ठाकूर सर माकोण सर प्रथम क्रमांक चषक, अक्षय ठाकूर ठाकूरपाडा द्वितीय क्रमांक चषक, कल्पेश सर प्रभाकर भरत मायखोप तृतीय क्रमांक चषक, राजेश किशोर घरत रामबाग यांच्या वतीने 4th क्रमांक चषक, तुषार मोतीराम पाटील रामबाग यांच्याकडून 5वा व 6वा क्रमांक चषक, जितेंद्र सुभाष पाटील आगरवाडी यांच्याकडून 7वा क्रमांक चषक, चेतन वासुदेव पाटील आगरवाडी 8वा क्रमांक चषक, हरेश्वर किणी रावले यांच्याकडून मालिकावीर चषक, राहुल साळुंके माकडे यांच्याकडून मालिकावीर सायकल, हितेश सुरेश पाटील आगरवाडी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज चषक, योगेश घरत विरातन यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक, कौस्तुभ पाटील आगरवाडी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक, भूपेश गावड माकडे यांच्याकडून सामनावीरच्या 30 ट्रॉफीज, विघ्नता स्पोर्ट्स सफळ यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज शूज,
अचिव्हर स्पोर्ट्स सफाळे यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज शूज, फर्स्ट एड बॉक्स ललित खंडेलवाल, लाईफलाईन मेडिकल, राहुल वर्तक चटाळे यांच्याकडून ऑक्शनसाठी प्रोजेक्टर व मिक्सर, पंकज शाह सफाळे संमित्र प्रिंटिंग प्रेस पत्रिका छापून दिल्यात, उत्कर्ष इंटरनेट ऑक्शनच्या दिवशी इंटरनेट फ्री, जयेश दीपेश म्हात्रे यांच्याकडून 5 दिवस इंटरनेट फ्री, सुरेश पाटील माकडे यांच्याकडून सहकार्य मिळालेले आहे, जयेश वैद्य भादवे यांच्याकडून बॉलसाठी स्पॉन्सरशिप 3000 रुपये, सुधीर पाटील नवगर यांच्याकडून बॉलसाठी 3000 रुपये, राजेंद्र भोईर खारडी यांच्याकडून JSW सिमेंट कंपनी मॅनेजर यांच्याकडून आम्हाला खेळाडूंसाठी टी शर्ट्स स्पॉन्सर झालेले आहेत. तर दीपक केशव पाटील सरावली यांच्याकडून 1 दिवस थंड पिण्याचे पाणी, प्रकाश बाळाराम भोईर जलसार जय भवानी शुद्ध पेयजल यांच्याकडून 1 दिवस थंड पिण्याचे पाणी, मयूर ठाकूर उसरणी यांच्याकडून 1 दिवस थंड पिण्याचे पाणी, संतोष पाटील आगरवाडी 1 दिवस थंड पिण्याचे पाणी, रोहन पाटील राहुल पाटील खटाळी 1 दिवस थंड पिण्याचे पाणी, महेश पाटील माकडे 1 दिवसाचा नाश्ता, अंकुश पाटील रुपेश पाटील माकडे यांच्याकडून 1 दिवसाचा नाश्ता, अखिलेश बाळू पाटील माकडे यांच्याकडून 1 दिवस नाश्ता, पंकज अर्जुनलाल जैन आगरवाडी 1 दिवस नाश्ता, हरिश्चंद्र सुदाम वजे आगरवाडी 1 दिवस नाश्ता, मंदार झांबळे माकडे यांच्याकडून 3000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, दिलीप किणी विरातन यांच्याकडून 3000 रुपये, तसेच जेवणासाठी केलेली मदत, प्रकाशचंद्र बोहरा तिरुपती हॉटेल 3000 रुपये, ललित बाफना अनुव्रत किराणा 3000 रुपये, गुप्तदान 5000 रुपये, जयंतीलाल 3000 रुपये, निखिल बकुळ शाह सफाळे मेडिकल 6000 रुपये, प्रवीण मेहता 2500 रुपये, मनीष महादेव गावड कोरे 2000 रुपये, अनिल सतन घरत पारगाव 1500 रुपये, राजदीप भोईर जलसार यांच्याकडून 1500 रुपये, शेखर गावड कोरे 1000 रुपये, अभय तरे सरावली 1500 रुपये, प्रशांत पाटील माकडे 1500 रुपये, राजेश वळवी माकडे 1000 रुपये, अमर पाटील घाटीम 1500 रुपये, मुकेश तरे सफाळे 1500 रुपये, गुप्तदान ऑक्शनला लागणारी शाकाहारी भाजी सफाळे, नासिर नूर मोहम्मद शेख यांच्या वतीनं सहकार्य, जतीन वैद्य व नंदनवन इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून 20 सन्मान चिन्ह, जयप्रकाश साळवी सफाळे यांच्याकडून आम्हाला सहकार्य, प्रतीक अरुण पाटील आगरवाडी 20 सन्मान चिन्ह, योगेश गावड टेंबी खोडावे 20 सन्मान चिन्ह, कुमार वीर अमर पाटील आगरवाडी 20 सन्मान चिन्ह, जीवदानी स्पोर्ट्स सफाळे शूज मालिकावीरसाठी, ओमकार बॉय स्पोर्ट्स एडवन यांच्याकडून सगळ्यात जास्त धावांसाठी बॅट, कुमार ॲडव्होकेट हेमंत घरत सफाळे यांच्याकडून 20 सन्मान चिन्ह, संजय गावड मायकोप यांच्याकडून विशेष सहकार्य, श्री श्री समर्थ कृपा माकडे किरण पाटील रांजणपाडा यांच्याकडून 15 किलो तांदूळ व मसाले, गावड ट्रान्सपोर्ट यांच्याकडून ट्रॉफी व शिस्तबद्ध संघाला ट्रॉफी आम्हाला त्यांच्या वतीने स्पॉन्सर झाली आहे, SP स्पोर्ट पारगाव यांच्याकडून 7 स्टम्प्स आणि स्कोरबुक, गुप्तदान विठ्ठलवाडी यांच्याकडून 2000 रुपये, अवनी फोटो स्टुडिओ दीपक पाटील यांच्याकडून ऑक्शनला चहा नाश्ता, महेश मस्के अंबोडे यांच्याकडून 3000 रुपये, शमील पाटील कपासे यांच्याकडून 3000 रुपये, दशरथ गरज चापेवाडे यांच्याकडून सायकल, अमीर सायकल मार्ट अनिश कामदार यांच्याकडून सायकल, चंदन ठाकूर सर चटाई यांच्याकडून 3000 रुपये, दक्ष गुरुनाथ गडगे आगरवाडी यांच्याकडून 3000 रुपये, संतोष शिवराम जंगम भटजी एडवन यांच्याकडून 2000 रुपये, जयेश ठाकूर उसरणे यांच्याकडून 1000 रुपये, असलम शेख दांडाकडे यांच्याकडून सर्वात जास्त विकेटसाठी शूज, आरिनाथ फॅशन हर्षद सिंगवी आणि हितेश सिंगवी यांच्याकडून 20 शॉल, चंद्रहास तामोरे दातिवरे यांच्याकडून 4 ट्रॉफीज 9 ते 12 टीमसाठी, योगेश कुडूर माकुडसर यांच्याकडून 4 ट्रॉफी 13 ते 16 टीमसाठी, सागर दिलीप सुतार वेडी यांच्याकडून 20 सन्मान चिन्ह, कायाकल्प मेडिकल सलील करंजीकर जेवणासाठी 3000 रुपये, दिलीप पाटील अनिल पाटील जलसार जेवणासाठी 6000 रुपये, पी चकणीसाठी लागणारा सर्व कलर पुंडलिक पडाळ यांच्याकडून सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या डावाकडे आणि डावासाठी आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर प्रमोद शेडके सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. पहिल्याच बॉलवर मनीष भोईरच्या बॅटमधून अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल पॅडल स्वीप खेळला गेलाय. सुंदर पद्धतीने चेंडूला फाईन लेगला क्लिअर केलं. मनीष भोईरची ही ताकद आहे आणि हीच ओळख आहे. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट. अक्षय पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. ज्यांची स्पर्धा येते 11 ते 16 फेब्रुवारी 2025 लाख मुलाची स्पर्धा श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. पहिल्या बॉलवर चौकार. सुरुवात चांगली झाली नो डाऊट. मनीष एक रन मशीन म्हणून ओळखला जातो. तर विकेट टेकर गोलंदाज निहिल किणीला आपण पाहतायत.
दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट. एकाकडे अनुभव जास्तीत जास्त आहे मनीष भोईरकडे, तर आता कुठे आपण पाहू शकतायत एक चांगल्या पद्धतीने बहारदार खेळ हा सातत्याने आता एक्सपिरियन्स घेण्यासाठी सज्ज होतोय. निहिल किणी ह्या वेळेला चूक पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय विराट पाटीलच्या हातामध्ये. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4, विजयासाठी 60 रनचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं गेलंय. पहिल्या सामन्यामध्ये 38 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. अर्धशतकापासून 12 धावा दूर राहिले. निहिल किणीचं गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्धशतक. अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान दिला जातोय. हे क्वालिटी क्रिकेट आहे. एखाद्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही चांगले लयबद्ध असता अशा वेळेला एक बेस्ट बॉलर असतो जो विकेट टेकर गोलंदाज असतो हे तुम्हाला ठाऊक असतं आणि अशा वेळेला त्याला रिस्पेक्ट देणं फार महत्वाची भूमिका असते. जर खराब चेंडू असतील तर त्या चेंडूवर तुम्ही कशाही पद्धतीने एन्जॉय करू शकता, त्या फटक्यांना खेळू शकता. सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. सुपर टायमिंग गणेश गावडच्या बॅट मधून जलसारचा ब्रँडेड चौकार. चांगला फटका होता, चांगला एक्झिक्यूट फटका पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला. शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणेच्या अगदी कटआउटच्या बाजूला हा चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग. टॉस बॉल ऑफ साईडला. अशू पुढे सरसावेल. खराब फिल्डिंग. पंपू मात्र तिथपर्यंत पोहोचेल का जीवाची आकांक्षा करतोय परंतु त्याला मिळणं नामुमकिन. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ कडे येईपर्यंत चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मेल चौकार. बॅक टू बाउंड्रीज. गणेश गावडच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका चौकार. क्लास बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गणेश गावड. थोडीशी घाई जरूर केली गेली. कोणतीही चूक करणार नाहीये मिस्टर कृष्णा राऊत. गुड कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. गणेश गावड बॅक टू द डगआउट. AR फायटर्स टीमला पहिला धक्का गणेश गावडच्या स्वरूपात. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. 6 सीटर्स स्पोर्ट्स अँड MD ब्रदर्स गौरव पाटील अँड मनीष निजाई अतिशय चांगलं वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये हार्दिक ला आपण पाहू शकाल. हार्दिक आरेकर, राज निजाई, मनीष निजाई, चिराग तरी आपण पाहतायत आणि आउट ऑफ इंडिया जाऊन चांगल्या पद्धतीने ज्यांनी चांगला कॅमेरा वर्क केलेला आहे अशा पद्धतीने मिस्टर मनीष निजाई यांना आपण पाहू शकाल. क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला मन लावून करतो तेव्हा एक मिळालेला सॅटिस्फाईड हे खूप मनाला भावून जातं. 13 रन्स, 1 गडी बाद. AR फायटर्स माकणे नीड्स 47 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. मनीष भोईर गेल्या मॅच मध्ये 4 धावा, 4 विकेट. काय बॉलिंग केली होती. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. तर इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. मनीष भोईर एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून या फलंदाजाकडे पाहिलं जातं. टेक्निकली साऊंड ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येत असतात परंतु आता या महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धरणी मातेला प्रणाम करत कृष्णा राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. प्रतिम चांगला फटका तर आहे. फक्त चेंडूला दिशा दिली. रोहिदास भगत पुढे सरसावतायत. पंपू मात्र पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग केली पंपूने आणि त्याच्या कुशल क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी दर्शवत असताना कुठे कुठे मॅचचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. अगदी समोरच एक इमारत आहे आणि तिथून बाल्कनीमधून या मॅचचा आनंद घेत असताना ते प्रेक्षकाला सुद्धा माहिती नसेल की माझं कॅप्चर केलं गेलं या वेळेला पीक. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह खेळत असताना फटका तर छान आहे. फिल्डर मतीन पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. आमचे मंडप डेकोरेटरचे अतिशय सुंदर जे कामगार आहेत सागर अतिशय दक्ष आहेत.
सकाळपासून तर रात्रीपर्यंत पूर्ण आग्री प्रीमियर लीगची दारोमदार त्यांच्यावर होती आणि त्यांनी पूर्णपणे जबाबदारी पार पाडली गेले. 16 रन्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 44ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात येत आहेत कारण दोन्ही फलंदाज सावध पवित्र घेत आहेत. त्यांना माहिती आहे की 60 धावा इझिली आपण अचीव करू शकतो, परंतु त्यासाठी संयम बाळगावा लागेल. संयमाने खेळ करतायत दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला स्विचिटचा फटका परफेक्ट पाहायला मिळतोय आणि सरळ नयन पाटीलला बीट करत चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. चौकार 4. गुड शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. परफेक्ट चेंडू मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि सरळ चेंडू कुणाल तामोरे दातिवरे च्या अगदी त्या ठिकाणी स्टँडच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 रन्स. जास्तीत जास्त वेळ मात्र मनीष भोईरला आपण थांबवू शकत नाहीत. संयम बाळगला. म्हणतात ना ज्या पद्धतीने पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे, तो तुम्हाला बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 21. बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला बॉल. बॅटची एज होती आणि इथून पाहायला मिळतोय हा चेंडू कमबॅक करत असताना कृष्णा राऊत नीलकिनी काहीतरी कानमंत्र देत असताना श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचवतायत. रन 21 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. स्वतःला ठाऊक आहे की मी इथे चुकी केले, परंतु इथे चुकी कोणी केले? मतीन सारख्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही. ज्या पद्धतीने झेल सुटला आणि दातिवऱ्याचे कॅमेरामॅन यांच्या डोक्यावर हात जात असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22. एक सोपा झेल होता, परंतु सोपा झेल तुम्ही कधी कधी कठीण करता आणि तेच झालं. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 22 रन्स आतापर्यंत. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 9, एक चौकाराचा समावेश. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले नेहिलकिनीच्या गोलंदाजीवर. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजूनपर्यंत आपण पाहत आहेत 38. 24 बॉल 38 रन्स हे सामन्याचं समीकरण. व्यासपीठावर सकाळपासून अतिशय दक्ष आहेत महेंद्र भोईर यांना आपण पाहतायत. मनीष गावड यांना आपण पाहू शकाल. ऍडव्होकेट नवीनजी घरत यांना आपण पाहतायत. असलम भाई यांना आपण पाहू शकाल. बाळू मामा यांना आपण पाहतायत. चांगली मेहनत त्यांनी घेतली गेले, त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. +40 पासून आतापर्यंत 110 बाउंड्रीज लागल्या गेलेत. चिराग तरे आम्हाला माहिती देत असताना 24 बॉल 38 रन्स हे सामन्याचं समीकरण. 22 वर पहिला धक्का आपण पाहतायत. लवकरात लवकर पहिला गडी बाद झाला. शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकलात मिस्टर गणेश कावडने 2 चौकार ठोकले होते. आता इथे विकेटच्या शोधामध्ये त्यासाठी नेहिलकिनीने नयन भगतने स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून पाहायला मिळत आहेत की नयन पाटीलला बोलवले गेले. एक ब्रेक थ्रू लागावा आणि खास करून मनीष भोईरवर नजरा असतील. या ट्रम्प कार्ड फलंदाज जर या ठिकाणी बाद झाला तर कदाचित मॅचेस विन होण्याची शक्यता आहे, परंतु मोठी फळी आहे यात ते मात्र शंका नाही आहे. शुभम पाटील अली सारखा मॅन इन फॉर्म 2024-2025 मध्ये
अप्रतिम स्वीप खेळला जातोय, स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मधून डबल, मतीन फेकी करेल, तत्पूर्वी मनीष भोईर. आणि चाणाक्ष खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिंगल डबलला तो जाणतोय क्रिकेटमधील बेसिक काय आहे. प्रत्येक बॉलला तो षटकार चौकार मारण्यासाठी जात नाहीये. गेल्या बॉलमध्ये आपण पाहिलं तर चुकी केली होती, शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली असती, मतीनने ती चुकी केली. कदाचित तिथेच टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. सातत्याने एकच उदाहरण देऊचं वाटेल. 1983 मध्ये कपिल देव रामलाल निखंजननी 32 पावलं धावून विवियन रिचर्ड सरांचा झेल टिपला म्हणून 1983 मध्ये वर्ल्ड कप आपल्याकडे आला आणि वेस्ट इंडिज संघाची हॅट्रिक हुकली. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल बाउंड्री लाईन टच पकडला आणि टी20चा वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आला. ह्यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. रोहिदास भगत क्विकली फेकी करतात, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने बॅटची हलकीशी एज लागून चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 25 रन झालेले आहेत आतापर्यंत. AR फायटर्स माकणे, अंकुशजी पाटील आणि रुपेशजी पाटील हे ओनर आहेत. 25 लॉस ऑफ 1. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 12ची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाले. नयन पाटील फील्ड सजवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, यावेळेला टर्न जरूर पाहायला मिळाला. थोडस वळण घेणारा चेंडू होता. ही कलात्मक गोलंदाजी आहे. वळण घेणारे चेंडू हे तुम्हाला मातीच्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त पाहायला मिळतील. ते नयन पाटीलच्या फिरकी माऱ्यासमोर. इथून चेंडूला पाहिलं, वेट अँड वॉच केलं, बॅकफूट पंच केला जातोय. फिल्डर नयन भगत पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आराम के साथ शुभम पाटील जेव्हा खेळतात ना त्यावेळेला रिलॅक्स फील करत असताना पाहायला मिळतात. कॅचवर येतात तेव्हा रिलॅक्स आपण पाहू शकतायत. म्हणजे कोणत्याही मनात कोणतंही काहूर चाललेलं नसतं त्याच्या. आणि हेच तुम्हाला क्रिकेटमध्ये करावं लागतं की मनामध्ये काही काहूर न ठेवताना चांगली आपण आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी, फलंदाजी, विकेट किपिंग, फिल्डिंग. आणि विकास किनी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्चे एक बॅकबोन आहेत. ऑफ साईडला खेळले गेले हलकेशा हाताने बिटवीन द गॅप मध्ये. संघाची धावसंख्या 28. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. 13 वर निहिल किनीने स्वतःला प्रश्न विचारला, मला इथे थांबावं लागेल गोलंदाजीवर, कारण गेल्या मॅच मध्ये सुद्धा 40 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे हे तुमचं सेन्सिबल, खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 28 रन. इथून अप्रतिम चांगला फटका, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. अखूट टप्प्याच्या चेंडूला दिशा दाखवली आणि सरळ चेंडू 1 बाउन्सने निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल यावेळेला JSW सिमेंट चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 18 आणि 18 बॉल मध्ये 28 हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल 28 रन. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मनीष भोईरच्या बॅट मधून. सातत्याचं दुसरं नाव आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचं सातत्य हे डेफिनेटली असायला हवं. बाप्पा मोरिया चषकामध्ये जबरदस्त खेळी केली होती, दणकेबाज बॅटिंग करत असताना. 71 धावांची घणाघाती बॅटिंग केली होती. त्यानंतर रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा आपण पाहू शकता. त्यानंतर आपण पाहू शकाल याच मैदानात आतापर्यंत चांगला त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, बॅटिंग ॲव्हरेज. आणि विठ्ठलवाडीच्या मैदानात तब्बल 10 चौकार ठोकले होते आणि 3 षटकार. काय बॅटिंग केली होती. मैदान वेगळं आहे. इथे तुम्हाला वेगळा दर्जा पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये येता त्यावेळेला एकमेकांच्या माध्यमातून तुमचं ते कार्य वाढत जातं. आणि क्रिकेटच्याच खेळाने आपल्याला भरपूर काही दिले म्हणून क्रिकेटच्या प्रती आपण त्यांचं ऋणी आहोत. या टेनिस बॉलचा, क्रिकेटचा. निहिलचा पहिलाच बॉल वेगवान होता. आता संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी हवा जरूर खेळते अजून सुद्धा पाहायला मिळते. थंड गुलाबी हवा वाहताना झुळूक त्या थंड गुलाबी हवेची पाहायला मिळते. 32 रन विजयासाठी 17 बॉल 28 ची आवश्यकता. मॅच अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे.
उलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळले गेले. सिंगल तर मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं कॉलिंग कॉर्डिनेशन. आशिष पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हे समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर AR फायटर्स माकणे टीमची जाऊन पोहोचते. 34 वर 16 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना स्वतः चेंडूला रोखतायत मिस्टर निहिल किनी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. 25 ची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये 25 रन्स. इथे विकेट फार महत्वाची भूमिका असणार आहे. या 2 फलंदाजांच्या दृष्टिकोनातून निहिल किनीला विकेटचा शोध घ्यावा लागेल. फील्ड जर आपण पाहिली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, लॉंग ऑन, तदनंतर एक डीप मिड विकेट, मिड ऑनचा एक मोठा गॅप पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने रिव्हर्स स्वीप नयन भगतच्या अगदी 2 पायांच्या मध्ये चेंडू या वेळेला आपण पाहत आहेत मधोमध निघून जातोय. 4 धावांकरता अतिशय चांगला हा फटका. फक्त शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वापर केला आणि मनीष भोईरच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार. चांगले प्रयत्न केले होते परंतु तेवढ्याच वेगाने चेंडू निघून आला होता. आमच्या समालोचन कक्षेला सलामी देणारा हा चौकार. विनायक पाटील हेच दर्शवत असताना नयन भगतला की हा चौकार तुला रोखायचं होतं. इथून आता कदाचित मॅच चा रिदम आहे तो पाहायला मिळेल. लेग लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सुंदर पद्धतीने पंपू त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. फेकी करेल. 2 धावा. अचानक चेंडूने उसी घेतली. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 19. जर नयन भगतने चेंडू रोखला असता तिथे 1च धाव मिळाली असती, तिथे 3 धावा वाचल्या असत्या. परंतु हे जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ॲट अ टाइम तुम्ही काय करता याला खूप महत्वाची भूमिका असते. हलकेशा हाताने चिप शॉट खेळले गेले. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. नरम हाताने खेळले. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि आराम के साथ 2 धावा. काय कॉलिंग आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 12 बॉल आणि 17 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 8.50 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट AR फायटर्स माकणे या टीमच्या समोर. 12 बॉल आणि 17 रन्स. मॅग्निफिसंट मॅच. षटकार क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. थँक्यू. चला घाई करा, वेळ दौडू नका. 5:45 झालेत. 7:36 मोस्ट इम्पॉर्टंट टायमिंग असेल यात मात्र शंका नाहीये. मुंबईवरून पंच आले तर 6:36 टायमिंग मोस्ट व्हॅल्युबल आपल्याला पाहायला मिळतं. तर डे 2 मध्ये सफाळी प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत डे 2 पालघर स्पोर्ट्स मायकोप टीम. आपण 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9:15 वाजता टॉस होईल आणि 10 वाजता ॲक्युरेट टाइम नुसार मात्र पहिला बॉल पडेल. याची दखल घ्या. त्या पालघर स्पोर्ट्स मायकोप टीम समोर खेळेल रुआन 11 रामबाग. दुसरा सामना असेल 10:30 वाजता रिपोर्टिंग असेल GT 11 माकणे गौरव तरे यांचा संघ AB 11 केवे रोड या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. पालघर स्पोर्ट्स मायकोप टीमचा विचार केला तर ज्याचे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्वप्नील भोईर, श्री परेश गरत हे 2 आपल्याला पॅकर्स पाहायला मिळतात. आणि रुआन 11 रामबाग या टीमचा जर विचार केला तर ज्याचे आपण पाहू शकतायत प्रतीक मात्रे हे आपण पाहतायत जे पॅकर्स आहे. जे पाहत असतील तर 9:30 वाजता आपण खेळाडूंना हजर राहायचंय. ऑन साईडला फ्लिकचा फटका बिटवीन द गॅप मध्ये 1 बाउन्स ओर दी रोप. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शुभम पाटील हॅली 2024-2025 मॅन इन फॉर्म. अग्री प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आणि मला आठवतं नवीनजी घरत यांच्याकडून सुद्धा त्या कॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलं होतं आणि त्याच्या खेळीला सुद्धा ते पारितोषिक मिळालं होतं.
किशोर पाटील यांनी मॅचचा आनंद घेतला आणि चांगली बॅटिंग केली कालच्या दिवसात किशोर पाटील यांनी 40+ माध्यमातून. योगीजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, आत्ताच पदयात्रा करून आलेले आहेत आणि 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा समावेश सहकार्याचा असतो. 11 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 13 रनचे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 11-13चं समीकरण. टेनिस बॉल येलो हेवी बॉल आहेत. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं. बॅटचा परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतो. एलिव्हेशन नव्हतं. आशिष पाटीलचा पिछा सोडणार नाहीये बॉल. रॉकी ग्रुप पासून मात्र चेंडूने पिछा सोडलेला नाहीये. जेव्हा जेव्हा चेंडू गेले तेव्हा तेव्हा कॉन्सन्ट्रेशन आशिष पाटीलचं पूर्णपणे खचलं गेलंय आणि आता परिपूर्णतः तोंडावर हात देण्याची वेळ. रोहिदास भगत यांचं रिॲक्शन पाहिलं जेव्हा कॅच सुटला, तिथेच रिॲक्शन थोडंसं नर्वसपणा जाणवला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा कलेक्शन अचूक झालं नाही. नयन पाटीलचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकताय होप्स डाऊन झाले. 2 धावा मिळाल्या. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. मात्र इथे फिल्डर धावतायत की विकास किनी चेंडूला रोखण्यासाठी धावतायत. हे थोडंसं समीकरण वेगळं पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 51 इथे फिल्डर धावत होते, त्याच्या पाठोपाठ मात्र विकास किनी यांनी मात्र जंप मारली. असं वाटलं ते बॅकअप साठी आले होते आणि इथून एन्जॉय करतायत. संघाची धावसंख्या 51. 9ची आवश्यकता आहे. 9 बॉल आहेत. नयन पाटील पुढील बॉल ऑन साईडला तडाखेबंद फटका. लॉंग सिक्सर. लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. जवळ जवळ चेंडू निघून जाईल 98 मीटरवर. मॅक्झिमम 6 धावा. अरे ठेवला यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. ठेवला यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. 3 रनची आवश्यकता. अजय पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. वेलकम. ह्यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता. रोहिदास भगत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 58. 2 रनची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने चांगला सहभाग दाखवला. 4ही संघांचं मनपूर्वक धन्यवाद. या अगोदर शिवशक्ती उसरणे टीम टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता 2 धावा दूर आहेत आणि आज संघ सुद्धा टॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून मनीष भोईर एक चिकाटी प्लेयर आणि मी तर म्हणेन AR फायटर्स माकणे टीमचा वॉल आहे. द वॉल असं म्हणायला हरकत नाहीये. भिंत आहे आणि चौकार मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन AR फायटर्स माकणे टीम. अंकुजी पाटील अँड रुपेजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. रोहिदास भगत साहेब, श्री संदीपजी किनी, चेतनजी पाटील, दिनेशजी गवई यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मनीष भोई ठरतात त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 32 रन आणि 1 विकेट आणि 9 विकेटने या ठिकाणी विजयश्री खिचून आणला गेला AR फायटर्स माकणे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. नेहिल किनी 25 रन्स केल्या होत्या, परंतु इथून आपण पाहताय त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये आव्हान इथेच त्यांचं थांबत असताना 32 नॉट आउट. मनीष भोईर 15 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 21 नॉट आउट. तर या आपण मनीष भोईर लगेच या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता. हार्ड लक. एका साईडला संघ पाहायला मिळतोय रोहिदास 11 गवई. आजच्या दिवसात सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. कार्यकारिणी मंडळ, महेंद्र भोईर, मनीषजी गावड, त्याचप्रमाणे असलम भाई, बाळू मामा असतील, नवीन घरत असतील,
संपूर्ण टीम. आणि या आपण योगेश गरत यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर या मनीष भोईर लवकरात लवकर या. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून MD ब्रदर्सच्या माध्यमातून आजच्या दिवसात अतिशय सुंदर. उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहेत. पालघर स्पोर्ट्स क्लब अँड रुवान 11 रामबाग 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. 9:15 वाजता टॉस होईल आणि 10 वाजता परफेक्ट मॅच स्टार्ट होईल. तरी आपण मनीष भोईर यांना देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. उपेजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते उपेजी गावड यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केले गेले. तरी आपण योगेश गरत यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण ट्रॉफी देऊन आजचा शेड्यूल जो आहे तो पॅकअप करूया. कॉंग्रॅच्युलेशन मनीष, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आहे. आणि भूपेजी गावड यांनी सौजन्य केलेली ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन मनीष, वेल प्लेड. आणि रविवारच्या दिवसात खूप साऱ्या शुभेच्छा असतील 19 तारखेला. तर जाऊया आपण परिपूर्णतः आजच्या दिवसामध्ये. आजचा दिवस इथेच समाप्त झाला असं जाहीर करून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच.